महिला दिवस आहे, जागतिक महिला दिवस. अशामध्ये काय संबोधन महिलांना काय सांगाल, काय माहिती द्याल? मी पेशाने डॉक्टर आहे. माझं नाव डॉक्टर भाग्यश्री सिंग आहे. आज महिला दिवसा महिलांना मी स्वास्थ्याशी रिलेटेड आहे, तर मी महिलांना हा सल्ला देईल की तुम्ही सगळ्या याच्यात प्रगती करा, शिक्षणात जा, सगळ्या गोष्टीत समोर जा, पण स्वतःच्या स्वास्थ्याकडे पहिले लक्ष द्या. आज परिस्थिती ही झालेली आहे की वय वाढलं नाही पाहिजे म्हणून कॉस्मेटिक्सचा प्रयोग खूप वाढलेला आहे महिलांमध्ये. त्याच्यानंतर एक हाय सोसायटी कल्चरमध्ये जायचं म्हणून व्यसनाधीन होत आहेत महिला. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत आहे, तर ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. पहिले परिस्थिती ही होती की गृहिणी स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष नव्हती, कारण तिच्यासाठी तिचा परिवार समोर होता. आज परिस्थिती ही आहे की ती दुसऱ्या गोष्टींमध्ये समोर जात आहे, कारण तिला समाजात उठून दिसायचं आहे. तर दोन्हीही ज्या आहेत त्या एकदम आघाडीच्या गोष्टी होत आहेत. त्याच्या स्वतःच्या स्वास्थ्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे. तुम्ही सल्ला देईल की आपल्या स्वास्थ्याकडे पहिले लक्ष द्या, तेव्हाच तुम्ही काही करू शकाल. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी करू शकाल आणि तुम्ही तुमच्या समाजासाठी करू शकाल. तुम्ही डॉक्टर म्हणून व्यवसायामध्ये आहात, अशातच पाहण्यात येते की कुठेतरी आजची जी पिढी आहे, जनरेशन 14 ते 22च्या दरम्यानची आहे, ही व्यसनाधीन आहे. तर अशा वेळेस काय डॉक्टर म्हणून तुम्ही पाऊल उचलणार आहात? कशा प्रकारे ह्या यंग पिढीला जागरूक करायला, व्यसनाधीन करायला काय सांगाल? आज आम्ही ही सल्ला देऊ, जी तुम्ही जो वयोगट सांगत आहे तो वयोगट फार म्हणजे त्यांचा तो वयोगट असा आहे की ते लवकर आहारी जातात कोणत्याही गोष्टीला. तर जर त्यांना आपण चांगल्या गोष्टींकडे प्रवृत्त करू, त्यांना चांगल्या गोष्टींकडे जाऊ, तर ते त्याच्या आहारी जातील आणि या दुर्गोष्टी सुटतील. तर त्यांना आपल्याला मेनली जागरूक करावं लागेल की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. आपण यांना दूर ठेवू शकतो व्यसनापासून. माझं नाव डॉक्टर भाग्यश्री सिंग. बघण्यात येत आहे आपण ज्या पेशामध्ये आहे याच्यामध्ये एक महिलांचं जे दिवसचं प्रमाण आहे ते वाढत चाललं आहे. कुठेतरी हे शिक्षणाचा अभाव असावा की संस्कार असावा, काय तुमच्या मते काय वाटतं याबद्दल? सर, मला तर असं वाटत नाही की शिक्षणाचा अभाव यामध्ये असेल म्हणून. कारण आपल्याला जे संविधानाने किंवा कायद्याने आपलं जे वयाचं बंधन घालून दिलेलं आहे की मुलींना 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तिचं लग्नाचं वय होतं आणि मुलांचं 21 वर्षानंतर होतं. तर त्यांना सफिशियंट एज्युकेशन त्याच्यामधनं मिळत असतं. परंतु याच्यामध्ये पाहण्यात येते की 18 वर्षानंतरचं जे डिव्होर्सचं प्रमाण आहे आता कुठेतरी 50-55 वयापर्यंत हे डिव्होर्सचे प्रमाण वाढत चाललंय. अशाच दृष्टीकोन काय बघाल? ऍक्च्युली याच्यामध्ये असं म्हणता येईल सर की सगळ्यात माणसाच्या मनावर जो परिणाम करते ते प्रसार माध्यम असतं. आता इतकं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि इतकं म्हणजे प्रसार माध्यम इतकी आहेत की सगळ्यांना असं वाटतं की माझं जीवन जे आहे ते प्रसार माध्यमाप्रमाणेच झालेलं पाहिजे. तसंच आता तुम्ही जे म्हटलं की 50 वर्ष वयापर्यंतची ही ज्या लोकांच्या डायव्होर्स होतात ते सिरियल्स बघतात आणि त्यांचा जो कुठे ना कुठे जे मानसिक हे असतं ना, कुठेतरी मनावर आघात करतं कुठल्या तरी गोष्टीचा. आणि त्यांना ते जे अपेक्षांचा भंग जो म्हणतो ना, तो अपेक्षांचा भंग कुठेतरी होतो. आणि मग याने मला हे दिलं नाही, याने मला ते दिले नाही. आणि आता तर तुम्हाला माहिती आहे की त्या रील्स मध्ये कुणाचं तरी काहीतरी बघून आपण ते काहीतरी करणे, या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांचा भंग झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत. पण असं म्हणणं होईल का की याच्या अगोदरची जी पिढी होती काही थोडेफार बंधन होते, ती बरोबर बंधने होते की आजचे जे सैल सोडलेले जनरेशन आहे ते याच्यामध्ये बरोबरी करता येईल काय? त्याच्यामध्ये आपण बरोबरी करता येईल असं नाही म्हणता येईल, कारण परिस्थिती ही बदलणारी असते. माझ्या मते तरी परिस्थिती ही बदलणारी असते. तर सैल सोडलं म्हणून ते चुकीचं आहे आणि पकडून ठेवलं म्हणून ते बरोबर आहे असं मला नाही वाटत. एक पेशाने एक शिक्षक आहात, अशातच एक मोबाईलचा वळण लागलेला आहे लहान मुलांना. तर अशा वेळेस एक आज महिला जागतिक दिन असतं, कशा पद्धतीने तुम्ही बघाल या विषयाला? आपका पहले तो धन्यवाद।
और आपने जो प्रश्न पूछा उसके लिए धन्यवाद, क्योंकि ये आज ज्वलंत उदाहरण है कि आज छोटे छोटे बच्चे मोबाइल लेते हैं और मोबाइल के बिना खाते भी नहीं, और माँ भी तंग आकर उसको मोबाइल दे देती कि जल्दी से खा लेंगे तो मैं फ्री हो जाऊंगी। तो ये जल्दी के कारण जो मोबाइल दिया जा रहा है, या फिर स्कूलों में भी जो होमवर्क दिया जा रहा है वो मोबाइल पे दिया जाता है, मोबाइल के कारण ही बच्चे उसको, पेरेंट्स को भी मोबाइल देना पड़ता है। तो हमें एजुकेशन सिस्टम में भी ये लाना होगा कि बच्चों के हाथ में हम मोबाइल ना दें, जो भी बताना है हम खुद बच्चों को बताएं, अपने नजर के सामने उन बच्चों को मोबाइल के जरिए नहीं, स्क्रीन के जरिए बताएं। और घर में भी जो हमारे बड़े बुजुर्ग हैं उन्होंने समय निकाल के बच्चों को खाना खिलाएं, जिससे उनको कहानियां बताते हुए खाना खिलाएं। तो वो धीरे धीरे पहले तो हट करेगा कि नहीं मुझे मोबाइल ही चाहिए, लेकिन धीरे धीरे जब कहानी में उसको इंटरेस्ट आने लगेगा या कुछ ऐसी एक्टिविटीज उससे करवाते चले और फिर खाना खिलाए, तो वो धीरे धीरे मोबाइल की दुनिया से दूर होगा और वास्तविकता दुनिया में आएगा। क्योंकि मोबाइल की वजह से वास्तविक दुनिया से दूर जा रहा है, वो सपनों की दुनिया में जा रहा है, और सपनों की दुनिया समझते समझते उसको बहुत देर लग जाती, तब तक उसका दिमाग कहीं और चला जाता है। तो समाज को बदलने के लिए हम सबको प्रयत्न करना पड़ेगा, समाज के लोगों को, टीचर्स लोगों को, एजुकेशन पैटर्न को और पेरेंट्स को, सब मिलके अगर बदलेंगे तो जरूर ये मोबाइल का जो भूत बच्चों के सर पर सवार है, क्योंकि मोबाइल अपने आप में सही है, परंतु छोटेपन में अगर हम देते हैं तो उसका वो दुरुपयोग कर सकता है। इसलिए हमको समाज को एकजुट होकर बच्चों को इस बुरी आदतों से दूर करना होगा। जागतिक दिवस आहे, तुम्ही महिलांना काय संदेश द्याल आणि काय सांगाल? या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी महिलांना हेच सांगणार आहे की स्वतःच्या मानसन्मानाची रक्षा ही स्वतः करावी। एखाद्या फॅसिलिटीचा किंवा एखाद्या सुविधेचा किती गैरवापर घ्यायचा आहे आणि किती चांगला वापर घ्यायचा आहे याचं सूत्र, याचं संतुलन हे त्यांनी स्वतःच्या हातात ठेवावं। म्हणजे काही गोष्टी ज्या आपल्याला या समाजामध्ये थोड्या बिघडलेल्यासारख्या दिसत आहेत त्यांना नियंत्रित करण्यामध्ये हेल्प मिळेल। कुठेतरी एक आपण बघत आलेलो आहे की जी पिढी आहे, ह्या पिढीमध्ये कुठेतरी वरचढाची भावना निर्माण झालेली आहे। मुलगा आहे किंवा मुलगी असे, हे कुठेतरी वर्चस्वाची लढाई इथं पाहण्यात येते। तर अशा वेळेस आता जे लहान पिढीचे जनरेशन आहे ही वेगळ्या वर्गात चाललं, अशा वेळेस आता महिला म्हणून तुम्ही काय बांधिलकी घेऊन चालाल याच्यावर? वरचढ म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की आपल्याला सोसायटीमध्ये स्त्री असो किंवा पुरुष असो हा समानतेचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे आणि त्या अधिकाराला आपण सगळे बंधनकारक आहे। जर कुणी त्या अधिकारांचा गैरवापर करत असेल तर ते सुद्धा माझ्या मते चुकीचं आहे। आणि जर कोणी एखादा त्या समानतेच्या अधिकाराला उपयोग करणाऱ्या व्यक्तीला जर डॉमिनेट करत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे। अधिकाराचा वापर करणं हे आपल्या स्वतःच्या हातात आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे मी त्याचा पूर्ण सदुपयोग केला पाहिजे, दुरुपयोग नाही करायला पाहिजे।